नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला लहान मुलीच्या मापाने संपूर्ण ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. मागच्या गळ्याला सध्याची ट्रेंडिंग डिझाईन शिवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग. इथे दोन्ही बाजू एकदम कट करणार आहे. तर अस्तर मी असं 4 फोल्ड करून ठेवलं. बंद बाजू माझ्याकडे करून ठेवली. आधी पट्टीने खाली लाईन आखून घेऊया आणि मग त्यावर मापे टाकूयात. ब्लाऊजची उंची आहे 10 इंच. 1 इंच शिलाई घेतली. खुणा करून घेऊया. पट्टीने लाईन आखून घेऊया. या लाईनवर शोल्डर येईल. मागील गळा आणि छाती लक्षात घेऊन शोल्डर मी 5 इंच घेते. मुंडा खोली पण 5 इंच घेते. 5 इंच खुणा करून पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 24 इंच. 24चा चौथा भाग 6 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई घेऊया. आखून घेऊया. यापुढे कंबर आहे 18 इंच. 18चा चौथा भाग 4.5 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई आणि 1 इंच पुढील टक्ससाठी घ्यायचं. इथे मी पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करते. पट्टीने शिलाईचं आणि टक्सचं आखून घेऊया. गळा आखून घेऊया. 2.25 इंच गळा रुंदी घेते. गळा उंची 4 इंच घेते. खालून गळा रुंदी 2.25 इंच घेऊन बॉक्स आखून गळ्याला गोल शेप देऊयात. आता मुंड्याला शेप देऊयात. हा पुढील शेप आणि अर्धा इंच अंतर ठेवून हा मागील शेप. इथे सेंटरपासून 2.5 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. शिवताना अर्धा इंचाचा टक्स शिवायचा आहे. अशा प्रकारे पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कडेने कटिंग करून घेऊया. दोन्ही बाजू एकत्र असल्यामुळे आधी मागील शेप कट करूयात आणि मग बाजू सेपरेट करून पुढील शेप कट करूयात. इथे गळा मी शिवताना कट करेन. आतला मागील बाजूचा भाग काढून त्यावरील टक्स कमी करायचा. गळा आखून घेऊया. 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली. खुणा करून गळा उंची 3 इंच घ्यायची. बॉक्स आखून गळ्याला गोल शेप देऊयात. इथे मी गळा डिझाईनचा बनवणार आहे. त्यासाठी ह्या गळ्याच्या खाली 4 इंचावर खुणा करून इथून 2.5 इंच आणि खालून 2.5 इंच खुणा करून बॉक्स आखून गळ्याला उलटा गोल शेप द्यायचा. हा शेप दुसऱ्या साईडला उमटून घेऊया. उमटलेल्या चॉकने डार्क करून घेऊया. पुढे या सेंटरला कट करून आपण हुकाय पट्टी लावणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. इथे सुंदर ब्लाऊज डिझाईन आपण तयार करणार आहोत. इथे पुढील बाजूचा शेप कट करून घेऊया. पुढील आणि मागील बाजू कट करून घेतली. आता हाताचं कटिंग बघूया. हातासाठी पण अस्तर मी 4 फोल्ड करून ठेवलंय. बंद बाजू माझ्याकडे ठेवली. अस्तर खालीवर कट आहे म्हणून पट्टीने सरळ लाईन आखून घेते. हात उंची आहे 5.5. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच शिलाई घेते. खुणा करून पट्टीने लाईन आखून घेऊया. या लाईनवर दंडगेर टाकूया. दंडगेर आहे 8 इंच. 8च्या निम्मे 4 इंच प्लस 1.5 इंच शिलाई. हात रुंदी आपण मुंडा मोजून टाकूयात. सात इंच आहे. हे अंतर मी 7 इंच घेते.
ही लाईन आखून घेऊया. इथे कॅप हाईट 2 इंच घेऊन इथून 1.5 इंच घ्यायचं आणि हाताला दोन्ही शेप देऊन घेते. हे बघा अशा प्रकारे दंडगेर आणि कॅप हाईट जोडून घेऊया. अशा प्रकारे हाताचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. इथे फक्त बाहेरील शेप कट करते. आतील शेप अस्तरला ब्लाऊज जोडल्यावर कट करूयात. हा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आहे. नऊवारी साडी शिवून साडीच्या उरलेल्या तुकड्यापासून मी हा ब्लाऊज शिवते. कपडा डबल फोल्ड ठेवून हाताचं कटिंग त्यावर ठेवायचं आणि कडेने अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. अशाच प्रकारे कपडा डबल फोल्ड ठेवून पुढील बाजू आणि मागील बाजू पण कट करून घेऊया. सर्व भाग साडीवर ठेवून कट करून घेतले. आता शिवून दाखवते. पहिली पुढील बाजू शिवून घेऊया. आधी आपण गळा कट करून घेऊया. गळा कट करून घेतला. त्यानंतर मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवून कपडा हलू नये म्हणून पिनअप करून घ्यायचं आणि मग गळा आणि कमरेवर शिलाई द्यायची. राऊंड शेप असल्यामुळे गळ्यावर असे कट द्यायचे आणि मग ही बाजू उलटून घ्यायची. बाजू उलटल्यानंतर कमरेवर आणि गळ्यावर दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई दिली. मग संपूर्ण कडेने शिवून घेऊया. अस्तरच्या मापाने कपडा कट करून घेऊया. हा आखलेला टक दुसऱ्या साईडला उमटून घेऊया. जरा डार्क करून दुसऱ्या साईडला उमटून घेते. हा असा आणि मग अर्धा इंच टक शिवून घेऊया. अशा प्रकारे पुढील बाजू शिवून घेतली. आता हात अस्तरला जोडून घेऊया. सरळ बाजूवर अस्तर ठेवून खालून अर्धा इंच शिवून घेऊया. मग अस्तरवर दाब शिलाई देऊन अस्तर उलटून घ्यायचं आणि मग वरून पण एक दाब शिलाई द्यायची. आता हात कडेने जोडून घेऊया. एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. अशा प्रकारे एक हात तयार केला. तसाच मी दुसरा हात पण तयार करून घेते. त्यानंतर मागील बाजू शिवून घेऊया. हा शेप मी कट करून घेते. अस्तर आणि साडीचा कपडा दोन्ही सारख्याच मापाने कट करायचा आहे.
नऊवारी साडी शिवून पदराचा तुकडा शिल्लक राहिलेला तो मी डिझाईनसाठी वापरणार आहे. यावर मागील बाजू ठेवून गोल शेप आखून घ्यायचा. या शेपच्या कडेने 1.5 इंच वाढवायचं आणि शेप कट करून घ्यायचं. असा पॅच तयार करून हा कट केलेला पॅच मागील बाजूच्या सरळ बाजूवर ठेवायचा. पॅच पण सरळच ठेवायचा आणि मग कडेने शिवून घ्यायचं. हे बघा शिवून घेतलं. 4x23 ची पट्टी घ्यायची. फोल्ड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचं. एक्स्ट्रा कट करून फक्त एवढ्या भागात कट देते. पेनच्या सहाय्याने ही पट्टी उलटून घेते. अशाच प्रकारे अजून एक पट्टी तयार करून घेतली. ह्या पट्ट्या इथे दोन्ही साईडला जोडून घ्यायच्या. दोन्ही पट्ट्या फिक्स करून घेतल्या. इथे एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घेऊया. त्यानंतर पॅचच्या कडेने इथे लेस लावून घेऊया. लेस लावून घेतली. आता त्यावर अस्तर ठेवून शिवून घेऊया. शिलाई अशी कमरेवरून देत गोल शेपवरून इथपर्यंत द्यायची. शिलाई दिल्यानंतर गोल शेपवर कट देऊन त्यावर दाब शिलाई द्यायची. मग गळा उलटून वरून पण एक दाब शिलाई द्यायची. या पट्ट्या बांधून ठेवूया म्हणजे शिवताना मध्ये येणार नाहीत. आता ही बाजू कडेने शिवून घेऊया. अस्तरच्या मापाने कट करून घेऊया. गळ्याकडील कपडा हलू नये म्हणून मी आधी शिलाई दिली. आता गळा कट करून घेते. मधून पण कट करून घेऊया.
इथे आपण हुकाय पट्ट्या जोडणार आहोत. त्यासाठी पट्ट्या तयार करूयात. आयसाठी साडी आणि अस्तरची पट्टी जोडून घेऊया. आणि हुकसाठी अस्तरची पट्टी घेऊन 5 इंच कडेने फोल्ड करून घेऊया. हुक पट्टी बाहेरून जोडून घेऊया आणि आय पट्टी आतून जोडून घेऊया. हुक पट्टी बाहेरून शिवून घेतली. पट्टी खालून कव्हर करून आत फोल्ड करून शिवून घेऊया. आय पट्टी आतून जोडून घेतली. पट्टी खालून दुमडून बाहेरून फोल्ड करून वरील मार्जिनला कव्हर करायचं आणि मग शिलाई द्यायची. अशा प्रकारे हुकाय पट्ट्या लावून घेतल्या. वरच्या साईडनं एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घेऊया. आता या गळ्याला गळापट्टी जोडून घेऊया. त्यासाठी असं अस्तर घेतलं. त्यावर बाजू ठेवून गळे आखून घेऊया. पट्ट्या हुकाय पट्टीकडून अर्धा इंच जास्त घ्यायच्या. कडेने साधारण 1.5 इंच वाढवायचं आणि कट करून घेऊया. पट्ट्या कट करून घेतल्या. कडेने 1/2 इंच फोल्ड करून घेऊया. मग बाजूवर ठेवून शिवून घेऊया. ह्या पट्ट्या आत उलटायच्या आधी दोन्ही बाजूचे शोल्डर शिवून घेऊया. दोन्ही बाजूच्या सरळ बाजू समोरासमोर ठेवून गळापट्टी पुढील बाजूला अशी कव्हर करून शिवून घ्यायची. शोल्डर शिवून घेतल्यानंतर मागील बाजूची गळापट्टी आत उलटून वरून दाब शिलाई द्यायची. हात जोडून घेऊया. हाताचा पुढील शेप पुढील बाजूवर आणि मागील शेप मागील बाजूवर ठेवून हात सेंटरपासून जोडायला घ्यायचा. हात जोडून घेतल्यानंतर लगेचच फिटिंगच्या भागावर पण बाहेरून शिलाई देऊन घेते. हाताकडे एक्स्ट्रा आले ते कट करून घेऊया. एक बाजू शिवून तयार केली तशीच दुसरी बाजू हात जोडून तयार करून घेते. हे बघा, हात जोडून कडेने शिवून घेतलं. आता ब्लाऊज उलटा करून घेऊया. ब्लाऊज उलटा करून घेतला. त्यावर फिटिंगची मापे टाकून घेऊया. कंबर 4.5 इंच, छाती 6 इंच आणि दंडगेर 4 इंच. आता ही लाईन सरळ आखून घेऊया. या लाईनवरून सरळ शिलाई देते.
या शिलाईच्या बाजूला 1/2 इंच अंतर ठेवून अजून 2 शिलाई द्यायच्या. अशीच फिटिंग दुसऱ्या साईडला पण देऊन घेऊया. ह्या साईडला पण फिटिंग दिली. ब्लाऊज आता सरळ करून घेऊया. ब्लाऊज सरळ केल्यावर ब्लाऊजचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. फिनिशिंग पण छान आलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.